आई, मी काळी आहे, तर त्यात माझा काय दोष आहे? मी सुद्धा माणूस आहे ना. माझी ही स्वप्न आहेत ना. तू इतकी काळी आहेस, तुझ्याशी कोण मुलगा लग्न करणार? सगळे तुला पाहून पळून जातात. तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस ना? मला फसवणार तर नाहीस ना? माझ्या रंगामुळे तुझ्यासाठी हा भिकारीच बरा आहे. तू याच्याच लायकीची आहेस. खूप लवकर सगळं संपणार आहे. माझा हेतू पूर्ण होणार आहे. या कलीसोबत जे होणार आहे ना, ते तिने कधी स्वप्नातही विचारलेलं नसेल. खूप लवकर सगळं संपणार आहे. माझा हेतू पूर्ण होणार आहे. या कलीसोबत जे होणार आहे ना, ते तिने कधी स्वप्नातही विचारलेलं नसेल. खूप जुने दिवस होते. एका नदीच्या काठावर एक छोटंसं कच्चं घर होतं. त्या घरात एक गरीब मच्छीमार राहत होता. त्याचं नाव होतं हिरा. तो एक साधा आणि सरळ माणूस होता. दिवसभर मेहनत करायचा, रात्री थकून घरी यायचा आणि फक्त एकच विचार करायचा, आपल्या मुलीचं लग्न व्हावं. त्या घरात त्याची पत्नी आणि एक मुलगी राहत होती. तिचं नाव होतं कली. कली रंगाने सावळी होती. इतकी सावळी की गावातील लोक तिला पाहून कुजबुजायचे, हसायचे आणि कधी कधी तिला टोमणे मारायचे. पण कोणालाही माहीत नव्हतं, त्या सावळ्या रंगामागे किती स्वच्छ आणि चांगलं मन लपलेलं होतं. कलीची सख्खी आई तिला जन्म देताच या जगातून निघून गेली होती. त्या दिवसापासून कलीचं आयुष्य जणू अपूर्ण झालं होतं. हिराने एकट्याने मुलीला वाढवण्याचा खूप प्रयत्न केला, पण समाज, गरिबी आणि मजबुरीमुळे त्याला दुसरं लग्न करावं लागलं. त्याने मंगली नावाच्या एका स्त्रीशी लग्न केलं. ती बाहेरून साधी दिसायची, पण आतून तिचं मन खूप कठोर होतं. ती कलीची सावत्र आई होती. सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं, पण हळूहळू मंगलीचं खरं रूप दिसायला लागलं. अगं, तुझा चेहरा कधी आरशात पाहिलास का? इतकी काळी आहेस तू. माझं नशीब फुटलं. रोज सकाळी उठून तुझं तोंड पाहावं लागतं. असे शब्द कली रोज ऐकत होती. तिच्या मनाला खूप दुखायचं, पण ती शांतपणे सगळं सहन करायची. दररोज सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी कली उठायची. घडे घेऊन नदीवरून पाणी आणायची. जंगलातून लाकूड गोळा करायची. चूल पेटवायची. जेवण बनवायची. भांडी धुवायची आणि संपूर्ण घराची कामं एकटीच करायची. पण तिची सावत्र आई दिवसभर फक्त बसून राहायची किंवा इथे तिथे फिरत राहायची. तिला कलीची मेहनत दिसत नव्हती. तिचं दुःखही दिसत नव्हतं. कधी कधी तर काहीही कारण नसताना ती कलीला ओरडायची आणि मारायची सुद्धा. असं करत करत वेळ पुढे सरकत गेला. हळूहळू कली मोठी झाली. आता तिचं वय लग्न करण्यास योग्य झालं होतं. ती रंगाने सावळी होती, पण तिचे डोळे खूप सुंदर होते. त्यात साधेपणा होता, निरागसपणा होता आणि तिचं मन खूप चांगलं होतं. ती नेहमी सगळ्यांना मदत करायची, कोणालाही कधी वाईट बोलायची नाही. पण दिवसेंदिवस हिराला आपल्या मुलीची चिंता वाढत चालली होती. एक दिवस तो आपल्या पत्नीला म्हणाला, आता कली मोठी झाली आहे, आपण तिचं लग्न लावून दिलं पाहिजे. हे ऐकताच मंगली हसत म्हणाली, लग्न? तिचं? तिचा रंग पाहिलास का तू? इतकी काळी मुलगी, तिच्याशी कोण लग्न करणार? हे ऐकून हिराच्या मनाला खूप लागलं. त्याला खूप दुःख झालं, पण तो काही बोलला नाही.
तरीसुद्धा त्याने हार मानली नाही. तो एकामागोमाग एक कलीसाठी नाती शोधू लागला. कधी कधी मुलाकडचे लोक कलीला पाहायला यायचे. कली शांतपणे मान खाली घालून उभी राहायची. पण जसेच ते तिचा रंग पाहायचे, ते लगेच नकार देऊन निघून जायचे. कधी म्हणायचे, आम्हाला अशी मुलगी नको. कधी तर पाहायलाही यायचे नाहीत. आधीच नकार देऊन टाकायचे. आणि अनेक वेळा कलीची सावत्र आईच स्वतःच नाती तोडून टाकायची. ती खोट बोलायची. एक दिवस कली आपल्या एका मैत्रिणीसोबत जवळच्या गावात भरलेल्या मेळ्यात गेली. अनेक दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर हलकीशी आनंदाची झलक दिसत होती. जणू तिच्या कठीण आयुष्यात थोड्या वेळासाठी आनंद आला होता. मेळ्यात सगळीकडे रंगीबेरंगी दुकानं होती. कुठे बांगड्या, कुठे मिठाया, कुठे खेळणी. लोकांची गर्दी, लहान मुलांचा शा. सगळं वातावरण खूप सुंदर वाटत होतं. कली आपल्या मैत्रिणीसोबत हळूहळू फिरत होती. कधी एखाद्या दुकानाकडे पाहायची, कधी लोकांकडे पाहून हसत होती. पण नशिबात कदाचित काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. संध्याकाळ होत आली आणि अचानक आकाशात काळे ढग जमा झाले. जोराचा वारा सुटला आणि काही क्षणातच मोठ्या पावसाला सुरुवात झाली. कलीची मैत्रीण घाबरून म्हणाली, आता काय करू? आपण कुठे जाऊ? कली म्हणाली, चल, आधी कुठेतरी आसरा शोधू. दोघीही पावसात भिजत इकडे तिकडे पाहू लागल्या. तेवढ्यात थोड्या अंतरावर एक वृद्ध स्त्री दिसली. ती आपल्या डोक्यावर लाकडांचा मोठा गठ्ठा घेऊन हळूहळू आपल्या घराकडे चालली होती. तिने त्या दोघींना पावसात भिजताना पाहिलं आणि लगेच थांबली. ती प्रेमळ आवाजात म्हणाली, अगं मुलींनो, या वादळात कुठे जात आहात? त्या दिवसानंतर कली आणि राजूची मैत्री हळूहळू वाढू लागली. कधी नदीच्या काठी, कधी शेताच्या वाटेवर दोघांची भेट होत राहायची. हळूहळू दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र झाले. आणि कधी ती मैत्री प्रेमात बदलली हे त्यांनाही कळलं नाही. त्या काळात फोन नव्हते, म्हणून दोघे एकमेकांशी बोलण्यासाठी चिठ्ठ्यांचा आधार घ्यायचे. गावचा पोस्टमन त्यांच्या प्रेमाचा सर्वात मोठा गुपितदार बनला होता. कली आपल्या चिठ्ठीत मनातल्या सगळ्या भावना लिहायची. राजू, तुझ्याशी बोलताना मला असं वाटतं की मीही कोणासाठी खास आहे. तूच एकटा आहेस, जो मला माझ्या रंगावरून नाही, तर माझ्या मनावरून समजतोस. राजूही तिला उत्तर द्यायचा, कली, तुझं मन खूप सुंदर आहे आणि माझ्यासाठी तेच सर्वात महत्त्वाचं आहे. हळूहळू कली राजूमध्येच आपली पूर्ण दुनिया पाहू लागली. ती आपलं प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना फक्त राजूला सांगायची. आपल्या सावत्र आईचा त्रास, तिचे टोमणे आणि वडिलांची मजबुरी. राजू, बाबांना माझ्यावर खूप प्रेम आहे, पण ते काहीच करू शकत नाहीत. असं लिहिताना तिच्या चिठ्ठ्या अनेकदा अश्रूंनी भिजायच्या. राजू प्रत्येक वेळी तिला धीर द्यायचा. एक दिवस हळूहळू कलीचं बाहेर जाणं पूर्णपणे बंद झालं. ती ना राजूला भेटू शकत होती, ना त्याला चिठ्ठी पाठवू शकत होती. उधर राजू दररोज पोस्टमनची वाट पाहायचा. प्रत्येक आवाज ऐकला की तो दाराकडे पाहायचा, पण त्याला कधीच उत्तर मिळत नव्हतं. कारण राजूने पाठवलेल्या सगळ्या चिठ्ठ्या
कलीची सावत्र आई मध्येच पकडायची आणि त्या लपवून ठेवायची. कलीपर्यंत एकही चिठ्ठी पोहोचत नव्हती. कली फक्त वाट पाहत राहायची. आणि हळूहळू तिचं प्रेम दुःखात बदलत चाललं होतं. एक दिवस कलीच्या सावत्र आईने मनात एक भयानक योजना आखली. ती मनात म्हणाली, जर असंच चालू राहिलं तर कली आणि त्या मुलाचं खरंच लग्न होईल आणि मग घरची सगळी कामं मला करावी लागतील. हे टाळण्यासाठी तिने एक कपटी निर्णय घेतला. तिने एक कागद घेतला आणि स्वतःच राजूच्या नावाने एक खोटी चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, माफ कर कली, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. खरं सांगायचं तर तुझ्याशी कोणीच लग्न करणार नाही, कारण तुझा रंग खूप काळा आहे. मी तुझ्यावर प्रेम करत नाही. असे अनेक कठोर शब्द लिहून तिने ती चिठ्ठी दुमडली आणि पोस्टमनला देऊन म्हणाली, ही चिठ्ठी कलीला दे. पोस्टमनला का? दिवस जात होते. डोळ्यांतील अश्रू हळूहळू सुकत होते. पण मनातील दुःख अजून खोल होत चाललं होतं. शेवटी एक दिवस राजूने आपल्या आईला सांगितलं, आई, मी इथे राहू शकत नाही. मी परदेशात काम करायला जातो. त्याच्या आईने त्याला खूप समजावलं, पण तो काही ऐकायला तयार नव्हता. आणि एक दिवस तो शांतपणे गाव सोडून निघून गेला. उधर कलीचं आयुष्यही रिकामं झालं होतं. ती आता पूर्वीसारखी हसायची नाही. नेहमी शांत आणि उदास राहायची. तिच्या डोळ्यांतील चमक आता पूर्णपणे नाहीशी झाली होती. हिराला आपल्या मुलीची ही अवस्था पाहवत नव्हती. हळूहळू त्याला समजायला लागलं की त्याची पत्नी कलीसोबत चांगलं वागत नाही आणि कदाचित त्याच्यामुळेच कलीचं आयुष्य खराब होत आहे. म्हणून एक दिवस त्याने ठामपणे सांगितलं, आता काहीही झालं, मी कलीचं लग्न नक्की लावणार. हे ऐकताच मंगली आतून घाबरली. पण आता तिच्याकडे नकार देण्याचं कारण नव्हतं. तेव्हा तिने मनात एक नवीन योजना आखली. ती मनात म्हणाली, जर लग्न करायचंच असेल तर मी असा मुलगा शोधेन ज्याच्याकडे कली कायम दुःखात राहील, ज्यामुळे ती कधीच सुखी होणार नाही. एक दिवस मंगली बाजारात गेली होती. ती इकडे तिकडे फिरत. रस्ता लांब होता आणि खूप सुनसान होता. कली शांतपणे त्या भिकायाच्या मागे चालत होती. पण तिला अजिबात माहीत नव्हतं की पुढे तिच्यासोबत काय होणार आहे. त्या भिकायाच्या मनात एक भयानक रहस्य लपलेलं होतं, जे कलीच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणार होतं. आता कलीच्या आयुष्यात पुढे काय होईल? तो भिकारी खरंच कोण आहे? आणि कलीचं नशीब काय वळण घेणार? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. पुढील भाग उद्या सकाळी 10 वाजता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.